MMRDAच्या माध्यमातून आज DN नगर, डायमंड गार्डन ते मंडाळे ही मेट्रो 2B ही मेट्रो लाईन पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण मुंबईला जोडणारी आहे. या मेट्रोचं लोकार्पण राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. या प्रसंगी उपस्थित आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, खरं म्हणजे आजचा दिवस हा मुंबई आणि MMRच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आज सकाळपासूनच आम्ही दहिसर पासून सुरुवात केली. दहिसर काशीगाव, त्यानंतर ठाण्यातला बोरिवली ठाणे दुहेरी मार्ग टनेल आणि त्यानंतर मेट्रो 2B आणि ही पॉट टॅक्सी याचं आज काहीचं भूमिपूजन, काहींचं लोकार्पण. हा मुंबईच्या आणि मुंबई MMRच्या दृष्टीने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आजचा ऐतिहासिक दिवस आहे. खऱ्या अर्थाने मुंबई आणि मुंबई MMR तर आहेच, परंतु महाराष्ट्रामध्ये देखील कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे यावर भर देणारं आपलं महायुती सरकार गेले 3.5 वर्ष काम करतं आहे. 4 वर्ष जवळपास होत आहे. आणि आजच्या या पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण मुंबईला जोडणारी हार्बर लाईनवरून मेट्रोला पहिली कनेक्टिव्हिटी यामुळे मिळणार आहे. यामुळे मेट्रो 1, मेट्रो 3, मेट्रो 4, पश्चिम रेल्वे, मोनोरेल, हार्बर लाईन यांच्याशी थेट जोडणी मिळेल. यामुळे हा प्रकल्प एक प्रकारे ऐतिहासिक म्हणावा लागेल. संपूर्ण 2B प्रकल्पाचा खर्च 10,986 कोटी आहे. त्यापैकी आता पहिला टप्पा जो सुरू झाला आहे 3,225 कोटीचा आहे. मंडाळे डेपो हा या प्रकल्पाचा बॅकबोन आहे. सुमारे 30.45 हेक्टरवरचा हा भारतातील सर्वात मोठा मेट्रो डेपो होणार आहे. यामुळे मुंबईमध्ये एक मल्टीमॉडल वाहतूक व्यवस्था निर्माण होती आहे. ही मेट्रो लाईन ग्रीन मोबिलिटीचा उत्तम नमुना आहे. सर्व स्थानकांना IGBC ग्रीन प्लॅटिनम रेटिंग मिळालं आहे. 75% नैसर्गिक प्रकाश, 100% LED दिवे आणि ऊर्जा बचतीसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून हे सर्व प्रकल्प आपण पुढे नेतो आहे. 2 मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली, स्काडाद्वारे ऊर्जा नियंत्रण आणि ECBC मानकांपेक्षा कमी ऊर्जा वापर ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. ही मेट्रो लाईन DN नगरला मंडाळेशी जोडणी करते. हा मार्ग 3 टप्प्यामध्ये मगाशी आपण पाहिलं की 5.6 किलोमीटर लांबीचा असून त्यामध्ये आचार्य उद्यान, डायमंड गार्डन, शिवाजी महाराज चौक, मानपूर, देवनार, महाराष्ट्र नगर, मंडाळे ही स्थानके आहेत. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने दुसरा टप्पा DN नगर ते सारस्वत नगर हा 7.53 किलोमीटर असून त्यामध्ये हरे राम हरे कृष्ण मंदिर, प्रेमनगर, इंदिरानगर, नानावटी, खिरानगर, सारस्वत नगर ही स्थानकं येणार आहेत. आणि त्यामुळे तिसरा टप्पा सारस्वत नगर ते चेंबूर असा 10.3 किलोमीटर असून वांद्रे, ITO, ILFS, MTNL, SG बर्वे मार्ग, कुर्ला पूर्व द्रुतगती मार्ग आणि चेंबूर ही स्थानकं त्यामध्ये असणार. असं डिटेल असा हा प्रकल्प मार्च 2027 पर्यंत 3 टप्पे पूर्ण करण्याचा मानस आहे. आणि म्हणून या सर्व प्रकल्पांमुळे मुंबईतली वाहतूक कोंडी दूर होईल, मुंबईचा प्रवास अधिक वेगवान होईल, मुंबईतलं प्रदूषण कमी होईल, वेळेची बचत होईल, इंधनाची बचत होईल. रस्त्यावरून वाहनं जी चालवतात ते आपल्या या मेट्रोमध्ये येऊन गारेगार प्रवास करतील आणि आरामदायी प्रवास करतील, लवकर ऑफिसमध्ये पोचतील, त्यांच्या कार्यक्षमतेवर वाढ होईल, घरी लवकर पोचतील, घरच्या लोकांना जास्त वेळ देतील. आणि त्यामुळे अशा प्रकारचं आता मुखर्जी आपलं 337 किलोमीटरचं पूर्ण जेव्हा नेटवर्क टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल त्यावेळेस मुंबईतली वाहतूक कोंडी दूर झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतोय. आणि खऱ्या अर्थाने ऐतिहासिक प्रकल्प आहे, टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आहेत.
आणि म्हणून हे काही प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना त्याचं भूमिपूजन झालं, सुरुवात झाली, मध्ये थोडा ब्रेक लागला, मग तो ब्रेक मी काढायला आलो, मग ब्रेक काढला, आता त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे, याचा आनंद आहे. आणि म्हणून आम्ही मगाशी म्हणालो, आमचा पाय ब्रेकवर नाही, आमचा पाय ॲक्सिलेटरवर आहे. गतिमानतेने आम्हाला वेगवान महायुतीचं काम करतो आहे. आणि म्हणूनच मला आनंद आहे की गेल्या 3.5-4 वर्षामध्ये 2022पासून महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर अनेक प्रकल्प आपण पाहिले, मुंबईमध्ये पाहिले, MMRमध्ये पाहिले, महाराष्ट्रामध्ये पाहिले, अनेक योजना पाहिल्या, सर्वांगीण विकासाची कामं आपण पाहिली. आणि याला एक इच्छाशक्ती लागते. आणि आपण या महाराष्ट्राला काय देतो आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला काय देतो आहे, आपण मुंबईमध्ये पाहिलं आहे की मुंबईमध्ये देखील कोस्टल झाला, अटल सेतू झाला, समृद्धी झाला, मुंबईतले मेट्रो प्रकल्पाला काही ठिकाणी स्थगिती होती, ती उठवून आम्ही प्रगती करतो आहे. हे सगळं जे आहे हे मुंबईकरांसाठीच करतो आहे. मुंबईतले खड्डेमुक्त मुंबई, त्यालाही आपण 2 टप्प्यामध्ये कॉन्क्रिटायझेशनचं काम हाती घेतलं आहे, तेही लवकरच पूर्ण होईल. सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट 25 वर्ष नव्हते, आमचं महायुती सरकार 22ला पुन्हा आल्यानंतर देवेंद्रजी, मी तेव्हा चुकत होतो आणि तेव्हा त्याला मार्गी लावून टाकलं STP. नंतर अजितदादा आले, त्यांनी देखील आम्ही तिघांनी मिळून टीम म्हणून काम केलं. लाडकी बहीण योजना असेल, अनेक योजना असतील त्या सुरू आहेत.